नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. कास्ट ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा हिंगोलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. चोपडा शहरातील चुनार अली भागात घराला आग लागल्यानं संपूर्ण घरातील साहित्य आणि संसार उपयोगी सामान जळून खाक झालंय. तर सदर घराला शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घरमालकानं माहिती दिली आहे. मविया सरकारमध्ये आली तर योजना बंद करेल असं माझं वक्तव्य आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय असं स्पष्टीकरण रवी राणा यांनी दिले. सुप्रिया सुळेंची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी होणार आहे असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. निवडणूक कधी होऊ दे, विजयाची माळ महायुतीचीच असेल असा दावा आशिष शेलार यांनी केलाय. 29 तारखेला नाशिक जिल्ह्यातील सगळ्या मराठ्यांनी अंतरवाली या ठिकाणी यायचे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. विविध मागण्यांसाठी भूमी मुक्ती मोर्चाचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन करण्यात आलंय. भाजप घर फोडण्यात पक्ष फोडण्यात वस्ताद आहे. अजित पवार मजबुरीने गेले असावेत, त्यामुळे त्यांना पश्चाताप होत असेल असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय. अंगणवाडी बालवाडी कर्मचारी यांच्या आयटेकच्या वतीनं मराठवाडा विभागीय मोर्चा काढण्यात आला आहे. 10 वर्षांपासून कंपनीने कोणतीही पगारवाढ न केल्याने MIDC मधील 94 कामगार आई वडिलांसह आमरण उपोषणासाठी बसलेत. कोलकाता येथे झालेल्या महिला डॉक्टर हत्येप्रकरणी ठाण्यातील डॉक्टरांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. शासनाने आपल्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी शिक्षकांनी चक्क सत्यनारायण पूजा आंदोलन केलं आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मुंबईच्या सर्व आमदार खासदारांच्या बैठकीला सुरुवात झाली. सोलापूरच्या सृष्टी धानप्पाच्या लाठी पराक्रमाची इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपच्या वतीनं बुलढाणा शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. रवी राणा महायुतीचे घटक पक्ष, त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. रवी राणा महायुतीचे घटक पक्ष, त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. जळगावमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दाखवली. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे नाशिकमध्ये आगमन झाले असून नाशिकच्या तपोवनापासून CBS पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांकडून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली.